नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात 20 टंका पैसा पुराणी आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आजच्या आर्थिक घडामोडीमध्ये भारताच्या आत्मनिर्भरतेपासून परकीय चलन गंगाजळीपर्यंत, अमेरिका कॅनडाच्या व्यापार संघर्षापासून टिकटॉकच्या डेटा गोपनीयतेवरील कारवाईपर्यंत आणि सर्वसामान्यांच्या खिशाशी थेट संबंधित सोनं आणि चांदी यांच्या दरापर्यंत अनेक महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत। सुरुवात करूया भारताच्या औद्योगिक आत्मनिर्भरतेच्या मोठ्या निर्णयापासून। चीनवरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत अत्याधुनिक बांधकाम आणि पायाभूत सुविधा उपकरणाच्या उत्पादनाला मोठी चालना देण्याच्या तयारीत आहे। केंद्र सरकार सुमारे 1 अब्ज डॉलरच्या प्रोत्साहन योजनेवर काम करत असून पुढील 7 वर्षात या क्षेत्रात सुमारे 1.8 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचं उद्दिष्ट आहे। देशात महामार्ग, मेट्रो, बोगदे आणि उंच इमारतीच्या प्रकल्पांना वेग आल्याने टनल बोरिंग मशीन, लिफ्ट, अग्निशमन यंत्रणा आणि इतर अत्याधुनिक उपकरणाची मागणी ही सातत्याने वाढत आहे। मात्र इथे महत्त्वाचा प्रश्न फक्त चीनकडून आयात कमी करण्याचा नाही। भारताला जर खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर व्हायचे असेल तर संपूर्ण उत्पादन साखळी देशात उभी करणं देखील आवश्यक आहे। म्हणजेच फक्त परदेशातून सुट्टे भाग आणून भारतात अंतिम उत्पादनाची जोडणी करणं हे पुरेसे नाही। कच्चा माल, महत्त्वाचे घटक, तंत्रज्ञान, डिझाईन, संशोधन आणि विकास आणि अंतिम उत्पादन या सर्व स्तरावर देशांतर्गत क्षमता निर्माण करावी लागणार आहे। ही प्रक्रिया यशस्वी झाली तर त्याचा फायदा एका उद्योगापुरता मर्यादित राहणार नाही। विशेष म्हणजे 22-23 मध्ये चीनकडून टनल बोरिंग मशीनची भारताने केलेली आयात 1.8 कोटी डॉलर इतकी होती। 2023-24 मध्ये ती घटून केवळ 30 लाख डॉलरवर आली आहे। या आकडेवारीतून एक महत्त्वाचा बदल दिसतो। जागतिक पुरवठा साखळीतील जोखीम लक्षात घेऊन भारत पर्यायी उत्पादन क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। भविष्यात कोणत्याही एका देशावर अति अवलंबित्व राहू नये या धोरणामागचा हा मोठा आर्थिक विचार आहे। भारताची बांधकाम आणि पायाभूत सुविधा उपकरणाची बाजारपेठ सध्या सुमारे 10.4 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 1 लाख कोटी रुपयांची आहे। त्यामुळे देशांतर्गत मागणी मोठी आहे। पण जर भारतीय कंपन्यांनी दर्जेदार आणि स्पर्धात्मक उत्पादन विकसित केलं तर भविष्यात निर्यातीची संधी देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते। याचा अर्थ रोजगार, कौशल्य विकास, छोटे मध्यम उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी देखील ही मोठी बाजारपेठ तयार होऊ शकते। याच ठिकाणी सरकारच्या प्रोत्साहन योजनेचं महत्त्व वाढत आहे। मोठ्या कंपन्यांना उत्पादन वाढवण्यासाठी मदत मिळाली तर त्यासोबतच स्थानिक पुरवठादार आणि एसएमएमई क्षेत्राला जोडणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कारण एका अत्याधुनिक मशीनच्या उत्पादनामागे शेकडो प्रकारचे घटक आणि सेवा ह्या असतात। त्यामुळे एक मोठा उद्योग उभा राहिला की त्याच्या आसपास अनेक छोटे उद्योग निर्माण होण्याची शक्यता ही निर्माण होते। भारतासाठी हीच आत्मनिर्भरतेची व्यापक दिशा ठरू शकते। आता भारताच्या आर्थिक ताकदीचा आणखी एक महत्त्वाचा निर्देश समोर आला आहे। परकीय चलन गंगाजळी। 14 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात देशाची परकीय चलन गंगाजळी तब्बल 9.91 अब्ज डॉलरने वाढून 716.91 अब्ज डॉलर इतकी पोहोचली आहे। विशेष म्हणजे सलग दुसऱ्या आठवड्यात जवळपास 10 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे। फेब्रुवारी 2026 मध्ये नोंदवलेल्या 728.5 अब्ज डॉलरच्या सर्वकालीन उच्चांकापासून आता भारताची गंगाजळी केवळ 11.6 अब्ज डॉलरने दूर आहे। या आकड्याकडे फक्त विक्रमाच्या दृष्टीने पाहणं योग्य ठरणार नाही। परकीय चलन गंगाजळी म्हणजे जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या काळात भारतासाठी सुरक्षा कवच। रुपयावर दबाव आला, डॉलरची मागणी वाढली किंवा कच्च्या तेलाच्या आयात बिलात वाढ झाली तर रिझर्व्ह बँकेकडे बाजार हस्तक्षेप करण्यासाठी पुरेसा साठा असणं महत्त्वाचं असतं। गंगाजळीतील वाढीत परकीय चलन मालमत्ता आणि सोन्याच्या साठ्याची भूमिका ही महत्त्वाची असते। आठवडाभरात परकीय चलन मालमत्ता 7.23 अब्ज डॉलरने वाढून 581.85 अब्ज डॉलरवर पोहोचली तर सोन्याच्या साठ्यात 2.68 अब्ज डॉलरची वाढ होऊन तो 111.42 अब्ज डॉलरवर गेला आहे। गेल्या 7 आठवड्यात भारताच्या गंगाजळीत जवळपास 50 अब्ज डॉलरची भर पडली आहे। इथे आणखी एक महत्त्वाचा आर्थिक संबंध दिसून येतो। सोन्याच्या किमती वाढल्या की रिझर्व्ह बँकेचे सोन्याचे साठ्याचे मूल्य देखील वाढतं। म्हणजे जागतिक बाजारातील सोन्याची तेजी ही केवळ ग्राहक किंवा गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची नसून केंद्रीय बँकेच्या राखीव संपत्तीवर देखील तिचा परिणाम होत असतो। त्यामुळे सध्या भारताच्या परकीय गंगाजळीत वाढ आणि सोन्याच्या विक्रमी किमती या दोन घडामोडी एकमेकांशी काही प्रमाणात जोडलेल्या आहेत। मात्र भारतासाठी बाह्य आर्थिक स्थिती मजबूत होत असताना जागतिक व्यापारात अनिश्चितता वाढताना दिसत आहे। अमेरिका आणि कॅनडामधील व्यापार करारासाठी सुरू असलेल्या चर्चा निष्फळ ठरल्या असून अमेरिकेने कॅनडातून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर 50% आयात शुल्क लागू केलं आहे। या निर्णयाचा परिणाम सुमारे
$20 अब्ज कॅनडियन वस्तूंवर होणार आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून कॅनडाने देखील डॉलर फॉर डॉलर म्हणजे जशाच तसं उत्तर देण्याची घोषणा ही केली आहे. ही बातमी केवळ 2 देशांपुरती मर्यादित नाही, हे समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे. आज एखाद्या उत्पादनाची संपूर्ण निर्मिती एका देशात होत नाही. एखादा घटक एका देशात तयार होतो, दुसऱ्या देशात त्याची जोडणी होते आणि त्याचा तिसऱ्या देशात अंतिम उत्पादन विकलं जातं. त्यामुळे मोठ्या अर्थव्यवस्थेमधील व्यापार संघर्ष वाढला की पुरवठा साखळीवर दबाव हा निर्माण होतो. आयात शुल्क वाढलं की सर्वात मोठा परिणाम उत्पादन खर्चावर होतो. आयातदारांचा खर्च हा वाढत असतो, त्याचा काही भाग उत्पादकावर आणि काही भाग ग्राहकांवर जाण्याची शक्यता असते. म्हणजे सरकारच्या निर्णयाचा शेवटचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर देखील होऊ शकतो. जर हा संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला तर कंपन्यांना पुरवठादार बदलावे लागू शकतात, नवीन बाजारपेठा शोधाव्या लागू शकतात आणि उत्पादन केंद्राच्या निर्णयात देखील बदल होऊ शकतो. याच कारणामुळे भारतासाठी देखील या घडामोडी महत्त्वाच्या आहेत. अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील व्यापार संघर्ष वाढला तर जागतिक कंपन्या आपल्या पुरवठा साखळीचा पुनर्विचार करू शकतात. अशा परिस्थितीत भारताला पर्यायी उत्पादन केंद्र म्हणून संधी मिळू शकते. मात्र त्यासाठी भारताची उत्पादन क्षमता, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक आणि स्पर्धात्मकता मजबूत असणं आवश्यक आहे. म्हणूनच अमेरिका कॅनडा व्यापार संघर्ष हा भारतासाठी एकीकडे जोखीम असला तरी योग्य धोरणात्मक तयारी असेल तरच संधी ही भारतासाठी ठरू शकते. व्यापाराच्या या संघर्षानंतर आता डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वळूया. मुलाच्या ऑनलाईन गोपनीयतेच्या प्रकरणात टिकटॉकला अमेरिकेत मोठा आर्थिक दणका हा बसला आहे. अल्पवयीन मुलांचा डेटा परवानगीशिवाय गोळा केल्याच्या आरोपावरून टिकटॉकने अमेरिकन सरकारसोबत $400 मिलियन समझोता केला आहे. टिकटॉकला $300 मिलियन रक्कम तातडीने भरावी लागणार आहे, तर उर्वरित $100 मिलियन रक्कम पूर्वीची संस्था म्युझिकली विरोधातील जुना आदेश रद्द झाल्यानंतर भरावी लागणार आहे. अमेरिकेच्या आरोपानुसार 13 वर्षाखालील मुलांचा वैयक्तिक डेटा पालकांची परवानगी न घेता गोळा करण्यात आला होता. काही पालकांनी मुलांची खाती हटवण्याची मागणी केल्यानंतर देखील काही खाती कायम राहिल्याचं सरकारचं म्हणणं आहे. या प्रकरणाचा सर्वात मोठा परिणाम सोशल मीडिया उद्योगाच्या व्यवसायावर देखील होऊ शकतो. डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी वापरकर्त्याचा डेटा हा व्यवसायाचा महत्त्वाचा भाग आहे, पण डेटा जितका महत्त्वाचा तितकीच त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी देखील मोठी. विशेषतः मुलाच्या बाबतीत ही जबाबदारी आणखी वाढते. आज सोशल मीडिया कंपन्यांसमोर 2 मोठी आव्हानं आहेत. एकीकडे वापरकर्त्यांना आकर्षित करून व्यवसाय वाढवायचा आणि दुसरीकडे सरकारच्या वाढत्या गोपनीयता नियमांचं पालन करायचं. भविष्यात डेटा संरक्षणाचा नियम आणखी कठोर झाले तर कंपन्यांना तंत्रज्ञान, मॉडरेशन आणि डेटा सुरक्षा यावर मोठ्या प्रमाणात खर्च हा करावा लागू शकतो. त्यामुळे टिकटॉकवरील $400 मिलियन समझोता हा केवळ दंड नसून संपूर्ण डिजिटल उद्योगाला दिलेला नियामक इशारा आहे. आता वळूया सर्वसामान्याच्या खिशाशी थेट संबंधित सोनं आणि चांदी यांच्या दराकडे. सोन्याचा भाव 10 ग्रॅम मागे $1,62,000 पर्यंत पोहोचला असून चांदीने किलो मागे $2,46,000 टप्पा गाठला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर हा 10 ग्रॅम मागे $1,60,490 तर 22 कॅरेट सोन्याचा दर $1,47,100 असा नोंदवला गेला. सोन्याच्या या तेजी मागे अनेक जागतिक घटक काम करत आहे. अमेरिकी डॉलरची दिशा, व्याजदराबाबतची अनिश्चितता, जागतिक बाजारातील अस्थिरता, वाढतं सरकारी कर्ज आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे सोन्याला मागणी मिळत आहे. तर आजच्या संपूर्ण बुलेटिनकडे पाहिलं तर भारतासमोर 2 वेगवेगळ्या गोष्टी पण परस्परांशी जोडलेल्या दिशा दिसत आहेत. एका बाजूला देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचा आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न हा सुरू आहे. दुसऱ्या बाजूला परकीय चलन गंगाजळी वाढून बाह्य आर्थिक स्थिती मजबूत होत आहे. मात्र जागतिक व्यापार, डेटा गोपनीयतेचे वाढते नियम आणि बाजारातील अनिश्चितता ही आव्हानं अजून देखील कायम आहे. भारतासाठी या परिस्थितीत सर्वात मोठी संधी म्हणजे जागतिक कंपन्यांचा पुरवठा साखळीत स्वतःचं स्थान मजबूत करणं. चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतात उत्पादन वाढवण्याची गरज आहे आणि त्यासाठी मोठी देशांतर्गत बाजारपेठ भारताच्या बाजूने आहे. पण उत्पादन वाढवण्यासाठी केवळ सरकारी प्रोत्साहन पुरेसं नाही. तंत्रज्ञान, कौशल्य, दर्जा, लॉजिस्टिक आणि स्पर्धात्मक किंमत या सर्व बाबतीत भारताला सुधारणा करणे गरजेचं आहे. त्याचवेळी मजबूत परकीय चलन गंगाजळी भारताला जागतिक आर्थिक धक्क्यांचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम बनवत आहे. मात्र मोठी गंगाजळ असणं हा अंतिम उद्देश नाही. त्याचा उपयोग आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आणि बाह्य जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी होणं अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे आर्थिक बातम्या समजून घेताना आज काय घडलं त्यासोबतच उद्या त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे देखील समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. आपण पाहत होता 20 डंकाचे बिझनेस बुलेटिन पैसा पुराण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया आणखी एक महत्त्वाच्या आर्थिक बुलेटिन सोबत. तोपर्यंत धन्यवाद.